घणसोली परिसर गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर नागरिक समस्यांनी ग्रासलेला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष, अपुरा आणि दूषित पाणी पुरवठा, खराब रस्ते व पदपथ, बिनधास्तपणे उभ्या राहणाऱ्या अनधिकृत इमारती आणि दुर्गंधीयुक्त नाल्यांमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. या सर्व समस्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत घणसोली विभाग कार्यालयावर भव्य थाळीनाद मोर्चा काढला होता. मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात शेकडो महाराष्ट्र सैनिक, मनसे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. डी-मार्ट ते पोस्ट ऑफिस आणि दगडू चाहू पाटील चौक ते विभाग कार्यालयापर्यंतचा मोर्चा घोषणांनी दणाणून गेला. या अधिकाऱ्यांचं करायचे काय? खाली डोकं वर पाय. पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. घणसोली स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झालंच पाहिजे. डांबर कमी, खडी जास्त, रस्त्यावर खड्डे भरमसाठ या घोषणा करत नागरिकांनी प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. मोर्चादरम्यान तुटलेल्या कचराकुंड्या, रस्त्यावर साचलेला कचरा, दूषित पाण्याचे नमुने आणि खराब रस्त्यांचे फोटो पुराव्यासह अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. संदीप गलुगडे यांनी अतिक्रमणाचा मुद्दा मांडत गंभीर आरोप केला. तर नितीन नाईक यांनी कॉलनीतील रस्त्यांची दुर्दशा मांडली. रोहन पाटील यांनी दूषित पाणी पुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर विशाल चव्हाण यांनी उद्यानातील तुटलेली खेळणी, आसन व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीवर आवाज उठवला. घणसोलीतील सर्वात मोठा दूषित नाला आणि त्यातून पसरत असलेली दुर्गंधी ही आणखीन एक मोठी समस्या आहे. यावरील शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाला प्रश्न विचारले. महिला सेनेच्या सोनिया धानके यांनी अपुरी धूर फवारणी, डेंग्यू मलेरिया यांचा वाढता प्रादुर्भाव यावर चिंता व्यक्त केली. या सर्व प्रश्नांवर प्रशासनाकडे ठोस उत्तरे नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यानंतर गजानन काळे यांनी इशारा दिला की जर लवकरात लवकर समस्यांचे समाधान झाले नाही तर मनसे अधिक उग्र आंदोलन करेल. माधुरी कांबळे, न्यूज RTR, घणसोली, नवी मुंबई.